तर एक मोठी बातमी आपल्याकडे येते। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलंय। वादळात अडकल्यानंतर जुहूत हे लँडिंग करण्यात आले। वादळी वाऱ्याचा हेलिकॉप्टरला फटका बसलाय। खराब हवामानामुळे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याचं बोललं जातंय। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय, ती म्हणजेच खराब हवामानामुळे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कपिल राऊत। कपिल, काय झालंय? नक्कीच महत्वाची बातमी समोर येते। खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जीव वाचला असं आपण बोलू शकतो। खरं तर आज आता काही वेळापूर्वी महालक्ष्मी रेस्क्यूवरनं त्यांनी हेलिकॉप्टर घेतलं होतं आणि त्यांना कल्याण मुरबाड येथे एका लग्नाला जायचं होतं। त्यांच्याबरोबर त्यांचे 4 सहकारी होते। पातोळकर असतील, त्याच्यानंतर प्रभाकर असतील, त्यांचे जे पी आहे ते सर्व होते आणि 3 क्रू होते। असा पूर्ण जो टीम आहे ही मुंबईच्या महालक्ष्मी रेस्क्यूवरून उडाली आणि कल्याण आणि मुरबाड ते उतरणार होते, परंतु कल्याणला वादळी वारा सुरू आहे। त्यामुळे त्यांना त्या वादळी वाऱ्याचा सामना करावा लागला आणि शेवटी मग पायलटला तो विमान वळवून पुन्हा त्याला जुहूला इथे इमर्जन्सी लँड करावं लागलेलं आहे आणि आता ते सुखरूप आहेत। इमर्जन्सी लँडिंग झालेली आहे जुहूच्या इथे आणि जे पूर्ण क्रू आहे तो सुखरूप आहे, परंतु कल्याणच्या इथे त्यांचा जीव मात्र पूर्ण टीमचा जीव मात्र अडकला होता, कारण की वादळी वाऱ्याचा सामना करावा लागला आणि पायलटच्या हुशारीने पुन्हा तो जो एरोप्लेन आहे, हेलिकॉप्टर आहे ते वळवण्यात आलं होतं सुखरूप आणि त्यांना जीवला त्यांनी लँडिंग केलेली आहे। इमर्जन्सी लँडिंग ही एक महत्वाची घटना समोर येत आहे। त्यामुळे एका प्रकारे उपमुख्यमंत्री त्यांची जी टीम आहे ती बचावली आहे। निश्चितच इमर्जन्सी लँडिंग जुहू एअरपोर्टवर त्यांचं करण्यात आलेलं आहे। कपिल, त्यांच्यासोबत किती जण होते? सगळे सुखरूप आहेत का? काय माहिती मिळते? हेलिकॉप्टरची जी टीम होते ते 3 क्रू होते आणि त्यांचे टोटल 4 जण होते। मुख्यमंत्री होते, त्यांचे पीए प्रभाकर होते, त्यांचे मुख्य पीआरओ जे आहेत विनायक पाथोडकर जी ते होते आणि त्यांचे एक ओएजी, असे 4 टीम होती आणि 3 क्रू म्हणजे 7 जण ह्या पूर्ण विमानात होते आणि ते सातही जण बचावलेले आहेत। त्यांना सुखरूप लँडिंग आहे, जे पायलट आहे त्यांच्या हुशारीने सुखरूप लँडिंग ही जुहूच्या इथे करण्यात आलेली आहे। त्यांना लग्नाला जायचं होतं कल्याण मुरबाडला, पण ते पोहोचू शकले नाहीत या वादळी वाऱ्यामुळे आणि त्यांना परत परतावे लागलेलं आहे। निश्चित, धन्यवाद कपिल ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र ही मोठी बातमी आपण पाहतोय। वादळात अडकल्यानंतर जुहूत इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेले, मात्र शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। खराब हवामानामुळे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेले। त्यांचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं होतं, मात्र वादळात अडकल्यानंतर त्यांच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं।